ज्या मातीनं राजर्षी शाहू महाराजांच्या कुस्ती परंपरेचा वारसा सांगत कोल्हापूरचं नाव मल्लविद्येचं माहेरघर म्हणून जगाच्या नकाशावर उमटवलं, ते खासबाग कुस्ती मैदान लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाच्या उदासीनतेमुळे तब्बल 1 वर्षाहून अधिक काळ बंद होतं. या कुस्ती आखाड्याची दुरावस्था होती. सामाजिक कार्यकर्ते आणि अस्सल कुस्तीप्रेमींनी कुणाचीही वाट न बघता या मातीला नवसंजीवनी द्यायचं ठरवलं. कोल्हापूरचं मैदान म्हणजे आपलं घर मानून त्यांनी आखाडा सज्ज करायला सुरुवात केली. या आखाड्याच्या मातीला खुराक देऊन माती कुस्तीसाठी पोषक बनवली जाते. ज्या पद्धतीनं पैलवानाला खुराक दिला जातो त्याच पद्धतीनं आखाड्यातील मातीलाही खुराक द्यावा लागत असतो. त्यामुळं खासबाग मैदानावर आता तब्बल 1 वर्षानंतर शड्डू घुमणार आहे. काय नेमकी स्थिती आहे जाणून घेऊयात याचाच एक स्पेशल रिपोर्ट. आठ ऑगस्ट 2024 रोजी कोल्हापूरच्या केशवराव भोसले नाट्यगृहाला लागलेल्या आगीत खासबाग मैदानाचं व्यासपीठी जळून खाक झालं. तेव्हापासून हे कुस्तीचं मैदान बंद होतं. या मैदानाची दुरावस्था कोल्हापूरकरांना अस्वस्थ करते. यासाठी काहींनी आंदोलनही करत प्रशासनाचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला, मात्र प्रशासन ढिम्मच. राजर्षी शाहू महाराजांनी 1902 साली इंग्लंड आणि युरोपातील देशांना भेटी दिल्या होत्या. त्यावेळी रोमनांनी कुस्तीसाठी बांधलेला प्रचंड आखाडा त्यांनी पाहिला आणि भारावून गेले. त्यांनी त्याच तोडीचा आखाडा आपल्या कोल्हापुरात बांधायचा निश्चय केला आणि 1907 साली प्रत्यक्षात बांधकाम सुरू झालं. ते 5 वर्ष चाललं. लाखो रुपये खर्च केल्यानंतर 1912 साली उभं राहिलं हे भव्य खासबाग कुस्तीचं मैदान. पण आज त्याच अनमोल वास्तूची देखरेख करायचं प्रशासनाला जड जातंय. आग लागून वर्ष उलटलं तरी मैदानाची दुरावस्था होती. पण कोल्हापूरकर शांत बसले नाही. सामाजिक कार्यकर्ते आणि अस्सल कुस्तीप्रेमींनी कुणाची वाट न बघता या मातीला नवसंजीवनी द्यायचं ठरवलं आणि त्यांनी आखाडा सज्ज करायला सुरुवात केली. नाही, कुस्तीची पहिल्यापासून परंपरा आहे. शाहू महाराजांनी ज्यावेळा हे मैदान उभा केले पूर्वी, त्यावेळा त्यांनी कोल्हापूरचा इतिहास माझ्या जगामध्ये कसा जाईल, माझ्या देशात कसा जाईल, त्या पद्धतीचं रोमचं पद्धतीचे हिने मैदान केले. तसे पैलवान ते बाहेर जाऊन सगळे करते. तोच वारसा चालू होता. पण काही गोष्टीमध्ये तो खंड पडला होता. त्याच्याकडे म्हणजे थोडं महापालिका प्रशासनाचं पण दुर्लक्ष होतं आणि लोकप्रति यांचे सगळ्यांचंच दुर्लक्ष होतं. त्यामुळे नशिबाने मी एकदा आलो आणि ते दिसल्यानंतर मला ते वाईट वाटलं, म्हणून मी एक व्हिडिओ करून प्रसिद्ध केला की बाबा हे चाललंय शाहू महाराजांचं स्वप्न आत्मा आहे. पैलवानांनी या सगळ्यांनी एकत्र यावं आणि हे एक सगळ्यांनी करावं. त्या पद्धतीने सगळे पैलवान गंगावती कोल्हापूर जिल्ह्यातले अनेक पैलवान येऊन भेटून गेले. त्यांनी हे सगळे वाटतं ऐकल्या. तसंच अमोल माडिक साहेब पण आले. माडिक समूह सगळा आला. मुन्ना माडिक साहेब यांनी लगेच त्यांनी आपली यंत्रणा महापालिकेने पण थोडीफार यंत्रणा राबविली आणि सगळे आता हे केले. आता ह्याच्या पुढे असेच कंटिन्यू राहील असं पैलवानांनी पण हमी दिली. कारण मी खेळाडू हॉकीचा आहे. मी जरी क्रिकेट फुटबॉल खेळलो, मी काय पैलवान नाही. मी तरी तालीम संघाचा एक सदस्य आहे, जॉईंट सेक्रेटरी आहे तिथला मी. तरी पण मला वाटलं त्या पद्धतीने केलं. आता या पैलवानांनी त्या पद्धतीने आता असेच अनेक उद्योगपती सहकार्य करतील. आता आदान चालू आहे शाहू महाराजांच्या याला. आणि माझे छत्रपती घराण्याला माझी एक रिक्वेस्ट आहे, त्यांनी पण या जातीने लक्ष घातलं पाहिजे. कारण हे त्यांचं आहे. मग शाहू महाराज आता खासदार आहेत, संभाजी महाराज मौर्य राजे, यांनी आयोजन यांनी केलं पाहिजे. आणि आपलं सुंदर कोल्हापूर, ऍक्च्युली मी तुम्हाला खरं सांगतो, मी का तिडकीने बोलतोय, खरोखर आम्ही नशिबाने आम्ही कोल्हापुरात याला. आज शाहू महाराजांनी एवढं सुंदर नैसर्गिक गोष्टी माणुसकीनं सगळीकडे खाण्यापिण्याकडे कोल्हापूर एवढं चांगलं आहे. जे महाराजांनी आपल्या पूर्वी केलेलं होतं, माझं कोल्हापूर सुंदर होईल, त्यासाठी ते टिकवलं पाहिजे आणि जनतेने पण या जातीनं लक्ष घातलं पाहिजे. हे सगळ्यात महत्वाचं. रंकाळा असू दे, कळंबा, शाहू मिल असू दे, कुस्त्याचं मैदान, साठमध्ये असू दे, पाण्याचा खजिना असू दे, दुनियाची चावी असू दे, त्यापूर्वीचे जे अँटिक पीस होते ठेवले पाहिजे यासाठी. आणि यासाठी मी महाराजांना का राजेच आहे ते आमची
त्यांनी पण यात थोडं लक्ष घातलं पाहिजे. आज महाराज संभाजीराजे महाराज यांनी पण घालावं आणि जनतेने पण त्याला साथ द्यावी, हीच माझी विनंती, हीच रिक्वेस्ट होती. म्हणून मी ते व्हिडिओवर माध्यमातून बोलतोय आणि तुमच्यासारखे लोक आहेत ते खरोखर सपोर्ट करतात आणि खरोखर आपली कोल्हापूर क्रीडा नगरी आहे, शाहू नगरी आहे. खरोखर त्यात मानपान सण करून करायचं आणि एकदा कोल्हापूरनं मनावर ठरवलं ते करतात. तसं आता हे सगळं पूर्ण होईल. चांगल्या हिंद केसरी आज वाईट वाटते. आम्ही बाहेर खेळायला साहेब गेलो आता हॉकीला आम्ही पहिलं कोल्हापूर म्हणजे काय म्हणजे पैलवान विचारतात, दुसऱ्यांदा चप्पल विचारतात आणि तिसऱ्यांदा पांढरा साहेब. अरे कैसा पैलवान आहे कोल्हापूर का, दुसरं सांगा काय म्हणजे शाहू महाराजांनी काय हे केलं हे टिकवणार, हे पैलवान सगळे टिकवतील असं मला वाटतं. तिने पण व्हावी गेले. आता लवकरात लवकर आता गोकुळ बिकुळ प्रत्येक स्पर्धा होत्या. संजय मंडलिक साहेबांच्या या स्पर्धा पण त्यांनी लवकर महापालिकाच्या पण महापौर स्पर्धा होत होत्या, त्या पण सगळ्या चालू कराव्यात. आम्ही नशिबाने जर निवडून आलो तर आम्ही पण या चालू करणार. मी स्पोर्ट मध्ये होतो तेव्हा सगळे खेळ खेळत होतो, कुस्तीला पहिलं प्राधान्य देत होतो आणि सगळ्या पैलवानांनी पण यात उतरलं पाहिजे, इन्व्हॉल्व्ह झालं पाहिजे आणि आपापल्या फॅक्टऱ्या संस्था आहेत त्यांना पण शाहू महाराजांचा जिल्हा ओळखला जातो. शाहू महाराज म्हणजेच कुस्ती, हे जे समीकरण आहे हे टिकवा, एवढंच माझी विनंती आहे. आमदार अमल महाडिक यांनी खासबाग मैदानात पुन्हा कुस्त्यांसाठी सज्ज व्हावं यासाठी पुढाकार घेतला. त्याने खासबागच्या मातीला पोषक खुराक देण्याची पूर्तता केली. खरं बघायला गेलं तर कोल्हापूरची ओळख ही माननीय छत्रपती श्रीमंत छत्रपती शाहू महाराजांनी एक कुस्तीचं माहेरघर म्हणून कोल्हापूरला एक बघितलं जातं आणि त्याचाच वारसा चालवणं आणि त्याचबरोबर खासबाग मैदानची पुन्हा ओळख आणि खासबाग मैदानमध्ये पुन्हा एकदा हे कुस्तीचं वैभव उभं करण्यासंदर्भामध्ये मी व माझा परिवार असेल किंवा कोल्हापूरमधील जे कुस्तीपट्टू आहेत त्यांच्या ज्या अपेक्षा आहेत त्या पूर्ण करण्याच्या नियोजनासंदर्भातच हे मी पहिलं पाऊल टाकलेलं आहे. अनेक बरेच लोक असे आहेत की ते या कुस्तीसाठी मदत करण्यासाठी इच्छुक आहेत. प्रशासनाला बरोबर घेऊन जाऊन केशवराव भोसले नाट्यगृहाबरोबरच खासबाग मैदान सुद्धा चांगल्या पद्धतीने करण्यासंदर्भात माननीय मुख्यमंत्री महोदय, माननीय दोन्ही उपमुख्यमंत्री महोदय प्रयत्नशील आहेत. नक्कीच याचा कायापालट करून घेऊन पुन्हा एकदा कुस्ती प्रेमींना आणि कुस्तीपट्टूंना चांगली मदत व्हावी या दृष्टिकोनातून मी पाऊल उचललेलं आहे आणि मला खात्री आहे हजारो हात यासाठी पुढे येतील आणि पुन्हा एकदा या खासबाग मैदानामध्ये शड्डू आणि कुस्त्या होतील या दृष्टिकोनातून मला एक आनंद आहे. खरं तर महापालिका जर पाहिजे तर कोरोनामध्ये सुद्धा अशा पद्धतीने बंद होती, आता सुद्धा आगीच्या घटनेनंतर 1 वर्षभर बंद होतं. महापालिकेचे अधिकारी याच्याकडे वारंवार दुर्लक्ष करताना पाहायला मिळतात. त्यामुळे कुस्तीसाठी सुद्धा कुठेतरी एक निराशाजनकच याबाबत परिस्थिती पाहायला नाही, निराश होऊन चालणार नाही. कारण मला असं उलटं म्हणायचं आहे की या बाबतीमध्ये आम्ही सकारात्मक आहोत. ही हेरिटेज वास्तूमध्ये पण मोडली जाते. या वास्तूचं जतन करणं ही सगळ्यांची जबाबदारी आहे आणि प्रशासनाला पॉझिटिव्ह करून घेऊन प्रशासनाला बरोबर घेऊन जाऊन नक्कीच चांगल्या पद्धतीचा निधी आणून पुन्हा एकदा या खासबागचं वैभव जे आपल्याला कोल्हापूरसाठी मान शान आहे त्या दृष्टिकोनातून निश्चितपणे चांगल्या पद्धतीने उभं केलं. महापालिकेच्या अधिकाऱ्यांना काही सूचना असतील का या संदर्भात सातत्याने 2 ते 3 मीटिंग झालेल्या आहेत. त्या संदर्भामध्ये स्वतः माझी 2 वेळा ग्राउंडवर भेट झालेली आहे. नक्कीच याचा DPR बनवायला ऑलरेडी याच्या संदर्भात सूचना दिलेल्या आहेत. माननीय क्षीरसागर साहेब आहेत, पालकमंत्री मी आहे, धनंजय महाडिक साहेब आहेत आणि चंद्रकांत दादा यांचं यामध्ये खास लक्ष आहे. आणि हे वैभव पुन्हा उभं करण्यासाठी आम्ही सगळेच प्रयत्नशील आहोत. कुस्तीसाठी माती पोषक बनवायला खासबागच्या मातीत 10 पोती लिंबू, 10 पोती हळद, 10 तेलाचे डबे, 2 पोती काव आणि तब्बल 100 लिटर दूध, 100 किलो दही असे अनेक पौष्टिक घटक मिसळून मातीला खुराक दिला गेलाय. जणू या मातीला पुन्हा पैलवान बनवलं जातंय. आमदार अमोल महाडिक आहेत, त्यांनी आम्हाला मातीतलं खुराक दिलता. आज त्या संदर्भात आज त्याची मातीची मशागत चालू होती. पाटील मागचं 1.5 वर्ष झालं बंद होतं ना जे खासबाग मैदान, ते आज आम्ही आजपासून सुरू केलेलं आहे. आमदार साहेबांनी मदत केली. 10 पोते लिंबाचे दिलेत, 10 पोते हळदीचे दिलेत, 10 डबे तेलाचे दिलेत, 50 किलो काव, 50 किलो कापूर आणि 50 लिटर दूध दिलेलं आहे. हे सगळं आम्ही आत मिक्स करून त्याचा आम्ही मशागत करतोय. जसं आपल्या शरीराला खुराकाची गरज असते तशी मातीला खुराकाची गरज असते. माती पौष्टिक बनते आणि एक मातीला ऊर्जा भेटते. केशवराव भोसले नाट्यगृह जळाल्यानंतर नाट्यगृह पुनर्बांधणी सुरू आहे. पण या आगीच्या घटनेमुळे कुस्तीचं व्यासपीठ जळलेल्या खासबाग मैदानाकडे कुणी फिरकुणी बघितलं नाही. कुस्तीचं माहेरघर म्हणून ओळख असणाऱ्या कोल्हापूरला हे मैदान अनमोल योगदान आहे. मैदान सज्ज व्हायला उशीर झाला असला तरी आता खासबाग मैदानात पुन्हा शट्टू घुमणार, यामुळे कुस्ती प्रेमींमध्ये आनंदाचं वातावरण आहे. राजर्षी शाहू महाराजांनी कुस्तीला राजाश्रय देऊन कोल्हापूरला कुस्तीची पंढरी बनवलं. लोकप्रतिनिधी आणि प्रशासनानं खासबागची देखभाल करावी हीच कोल्हापूरच्या कुस्तीप्रेमींची अपेक्षा आहे.
अशाच ताज्या अपडेटसाठी महासत्ता न्यूजला सबस्क्राईब करा.